तसेच चीफ इंजिनियर श्री प्रमोद बदामी, तसेच गोवा स्टेट हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री चंद्रहास देसाई आणि सगळे हांगा उपस्थित अदर डिग्निटरीज आणि तसेच पत्रकार भावांनो, आयच्या ह्या गोवा स्टेट अमृतकाल एग्रीकल्चर पॉलिसी हाचे लॉन्चिंगा खातीर आमी हांगा सगळे जमलेले आसात आणि ही लॉन्चिंग हे एक स्वप्न आसा की आमी ह्या पॉलिसी लॉन्च करतात की गोंयचे शेती धोरण जे आसा ते खंयच्या दिशेन वयतले, खंयचे ताचे कितें कितें भाग आसतले ते कशे राबयले वयतले हाच्या बद्दल म्हायती दिवपा खातीर आयज आमी हांगा जमलेले आसात. तर ह्या पॉलिसी बद्दल काही दोन शब्द उलोवपा खातीर हांव गोवा स्टेट हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशनचे चेअरमन श्री प्रेमेंद्र शेट सर हांकां विनंती करता की तांच्यांनी ताचे पयलीं हांव विनंती करता मानादीक सगळे डिग्निटरी जे आसा ते की गोवा स्टेट अमृतकाल एग्रीकल्चर पॉलिसी लॉन्च करची म्हणून. हाचे उपरांत लॉन्चिंग जाल्लें आसा गोवा स्टेट अमृतकाल एग्रीकल्चर पॉलिसीचे आणि हाचे उपरांत हांव विनंती करता गोवा स्टेट हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशनचे चेअरमन प्रेमेंद्र शेट सर हांकां की तांच्यांनी आपले विचार हांगा व्यक्त करचे म्हणून. सगळे नमस्कार. गोंय राज्याची एग्रीकल्चर पॉलिसी आज हांगासर आमच्या समोर हांगासर लॉन्च जाली आणि ह्या कार्यक्रमाक व्यासपीठाचेर उपस्थित गोंय राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, तशेंच शेतकी मंत्री श्री रवी नायक, हेर सगळे मानेस्त. गोंय राज्य हे कृषी प्रधान प्रांत आसा आणि ताका लागून एक गोंय राज्याच्या हितांत सगळ्या शेतकारांच्या हितांत एक पॉलिसी लॉन्च करपाचें आमचें जें मनोदय आसलें माननीय मुख्यमंत्र्यांचें तें आयज साकार जाता. आनी ही जी पॉलिसी सगळ्यांक घेवन सगळे आमचे युवा तशेंच महिला ताका सगळ्यांचो समावेश करून आयज ही पॉलिसी लॉन्च जाल्ली आसा. आयज आमच्या शेतकी मळाचेर जे हॉर्टिकल्चर जे काम करता त्या संदर्भात थोडक्यान उलयता. हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन आमच्या गोंयांत सबंद गोंयभर 17 प्रोक्युरमेंट सेंटरां आमी दवरलेलीं आसा, जेणे करून आमच्या गोंयांतले वेगवेगळ्या भागांतले शेतकारी जे आमी आयटम घेता हे आयटम सगळे त्या प्रोक्युरमेंट सेंटराचेर हाडून दिवपाक शकता अशा तरेचे तांची योजना दिल्ली आसा. आनी हे शेतकार भाव जांकां ही प्रोक्युरमेंट सेंटरां दिल्ली आसा त्या सेंटराचेर तेंच्यांनी तो आपलो जो माल जी भाजी हाडटा दिल्या नंतर तांकां 20 दिसांनी हॉर्टिकल्चर तांकां पेमेंट करता, डायरेक्ट कॅश ट्रान्सफर जाता. अशा तरेची एश्युर्ड प्रायस रेट अशी जी स्कीम आमची आसा, म्हणजे एखाद्या आयटमाचेर जर आमी भाजी घेतली, एक उदाहरण म्हणून दिता, एक भेंडी सुद्दां जर घेतली आमी जाल्यार भेंडीची रेट आमी एक वर्सभर ताका एकाच रेटीन ती घेता, म्हणजे एक 50 रुपया जर रेट थारायता तर ती 50 रुपयाची जी दर आसा ती ताका पूर्ण वर्सभर आमी दिता. अशें करून आयज आमच्या गोंयांतले जास्तीत जास्त शेतकारी आमचे कडेन अटॅच जाल्ले आसा. आनी अजुनूय आमी आव्हान करता आमच्या शेतकार भावांक की वेगवेगळ्या तरेची ज्यो भाजयो आमच्या गोंयांत जे प्रोड्यूस करूंक शकता आनी आमी ते घेता आनी आमच्याच गोंयकारांक विकता. अशा तरेच्यो आमचे कडेन 26 तरेच्यो भाजयो आमकां आमचे गोंयकार भाव तयार करून आपल्या शेतांत तयार करून हाडून दिता. आमचें आव्हान आहा, सरकाराचें आव्हान आहा की हेच गोंयकार भाव जे शेतकार जे आसा तेंच्यांनी जास्तीत जास्त हेजें उत्पादन करचें आनी ह्या आमच्या स्किमीचो लाभ घेवचो. आमी जी स्कीम दिता तशी स्कीम आनी खंयच्याच राज्यान आसची ना. आयज ओपन मार्केटान जर एखाद्या आयटमाची रेट 15 रुपया आसली आनी आमी तेंची रेट थारायता 50 रुपया, ती 50 रुपयाची रेट ताका वर्सभर मेळटा अशी स्कीम आनी खंयच्याच राज्यात आसची ना. हांव हेका लागून आमचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तशेंच आमचे कृषी मंत्री यांचे आभार मानता आनी आव्हान करता सगळ्या शेतकार भावांक आमच्या की जास्तीत जास्त उत्पादन करचें आनी आमचे कडेन हॉर्टिकल्चरा कडेन दिवचें. थँक्यू. धन्यवाद सर. हाचे उपरांत हांव विनंती करता आमचे गोंय राज्याचे कृषी मंत्री श्री रवी नायक सर हांकां की तांच्यांनी आपले ह्या एग्रीकल्चर पॉलिसी ह्या संदर्भात 2 उतरां सांगची म्हणून.
प्रमोद सावंत, आमचे हॉटेलाचे चेअरमन बाबा आमदार आणि हांगा सगळ्या सरकारी अधिकारी आणि सगळे पत्रकार भावांनो. गोंयांत पयले आमी नांव घेतात सुरवात जॅक सिकेरीचे, कारण त्या वेळार तेणें ऑक्सिजन बंद जाता म्हूण झगडलो आनी काही लोक झगडले गोंय मर्ज जावचो महाराष्ट्रात. पूण त्या वेळार जे ऑपरेटर बळावर जॅक सिकेरीन काम केलें ताका लागून आयज आमचें सरकार आसा. कित्याक त्या वेळार तेणें सांगलें म्हणटलें. तेजे नंतर आमचे शशिकांत काकोडकर मुख्यमंत्री जाली, 2 कायदे केले, एक मुणकार कायदो आनी एक कुळ कायदो, गरिबींक न्याय दिवपाक. हे त्या वेळार तिणें केलें. आनी आयज आमचे डॉक्टर सावंत हेणें आयज शेतकऱ्यांक, गोंयच्या शेतकऱ्यांक सगळ्यो सवलती दिवपा लागून ही आघाडीची पॉलिसी केल्ली आसा. हितून सगळे तरेची शेतकऱ्यांक मदत जातली, गोंय ग्रीन उरतलें आनी आमी चडांत चड जमीन जी आसा गोंयची म्हाका तरी कन्वर्ट जावपाची उरतली. आनी हे सगळे तरेचे डॉक्टर प्रमोद सावंताक. आनी ही आयज जवळ जवळ आमकां दिसता आमी लोकांनी सजेशन घेतली सगळे पंचायती कडल्यान, सगळ्या पंचायती कडल्यान आमी सजेशन घेतली आनीक सगळ्या सजेशन जवळ जवळ आमकां 3,300 कितें तरी 3,833 तशीच सजेशन आमकां हेका मिटींग घेतल्यो विलेजीन सगळे कडेन. टोटल 119 मिटींग घेतली प्रत्येक पंचायती सगळे कडेन. सगळे गोंयच्या लोकांक विश्वासान घेवन केल्ली आसली पॉलिसी सगळ्यांची. आनीक हे आमच्यो कमिटी आसा, आमच्यो कमिटीच्यो 4 मिटींग जाल्या आमच्यो. आनी त्या मिटींग जाले नंतर ही आमी ही आमची पॉलिसी जी आसा ही आमी केल्ली आसा. हेका खूब जाणांचे हातभार लागलेलो आसा. डॉक्टर आमचो कामत नंदकुमार कामत, एडवोकेट यतीश नाईक, बाकी सगळे आमदार बीन कोणी येवन गेले सगळे तरेचे, विजय सरदेसाय येवन गेलो आनी कोण सगळ्यांनी येवन गेले. आनी ही आघाडीची पॉलिसी पळय आसा तेन्ना सगळ्यांनी ती पळयले नंतर सगळ्यांचो हातभार लागलो आसा आनी सगळ्यांनी जावचें अशें आसा. मागणी आशिल्ली जावचें म्हणून त्या वेळार जाल्लें आसा. आनी हे हेका सगळे तरेचे आमचे हे त्या वेळार हेका आमी म्हणटात हेजे जॅक सिकेर, शशिकांत काकोडकर आनी आय डॉक्टर प्रमोद सावंताच्या अंडर ही पॉलिसी जाता गोंयच्या शेतकऱ्यांक लागून. धन्यवाद सर. आता गोवा स्टेट अमृतकाल एग्रीकल्चर पॉलिसी या संदर्भात आणि चड माहिती दिवपा खातीर हांव गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत सर हांकां विनंती करता. नमस्कार. आज एग्रीकल्चर पॉलिसी लॉन्च करता आसतना आमचे मदीं आसा जेंच्या लिडरशिपीच्या सकयल आमी एग्रीकल्चर पॉलिसी तयार केली. एग्रीकल्चर मिनिस्टर मानाली रवी नाईक, हॉर्टिकल्चर चेअरमॅन पेमेंद्र शेठ, आमचे सेक्रेटरी फॉर एग्रीकल्चर अरुण मिश्राजी, बाकीचे सगळे डायरेक्टर एग्रीकल्चर ऑफ फर्दरसाय आणि बाकी सगळे इरिगेशन दुसरी बदामी आणि बाकी सगळे जण आणि म्हणजे पत्रकार भावांनी भेटलो. आम्ही सातत्यान आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय 2020तल्यान कानमंत्र घेवन काम करता. स्वयंपूर्ण गोंय करपा खातीर एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, फिशिकल्चर, फ्लोरिकल्चर, टेरिकल्चर ह्या संकल्पनेंतल्यान आमी गेली 4 वर्सां माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या नेतृत्वाच्या सकयल वेगवेगळे प्रोग्राम इम्प्लिमेंट करता. हे प्रोग्राम फुडें व्हरता आसतना तांच्याच नेतृत्वाच्या सकयल आमी तांच्यांनी विकसीत भारत 2047 ही संकल्पना देशाक मांडली आनी फुडल्या 35 वर्सांचे विजन करपाचें, डॉक्युमेंट करपाचें हे गव्हर्मेंट ऑफ इंडियान तयार केलेंच. पण त्याच बरोबर तांच्यांनी प्रत्येक स्टेटीत अशा पद्दतीचे विजन डॉक्युमेंट्स तयार करपाचो हे थारायला. आमी विकसीत भारत 2047, विकसीत गोवा 2047 हे करतलेच. पण ताच्या पयलीं आमचो गोंय जशी टुरिजम स्टेट आसा तशें गोंय राज्यांतले एग्रीकल्चराकूय बी एक हिस्ट्री आसा आनी तें एग्रीकल्चर उरपाक जाय. ह्या हातूंतल्यान आमी गोवा स्टेट अमृतकाल एग्रीकल्चर पॉलिसी 2025
की तुमच्या मुखार दवरले जे ऑलरेडी हायलायट्स फक्त हांव तुमच्या मुखार दवरता. पुराय हायलायट्स तुमकां तुमच्या WhatsApp ग्रुपाचेर किंवा आमच्या मेलाचेरूय बी सायटीचेरूय बी तुमकां सगळ्यांक मेळटले. आमी सातत्यान अन्नदाता म्हणजे जो फार्मर जो अन्न प्रोड्यूस करता ताका सदोदीत भोवमान दिला, रिस्पेक्ट दिला, आमी ताचो आदर करतात. आनी तेकाच लागून हे फावटीचें जर केंद्रीय बजेट पळयलें आसत जाल्यार तुमी 1.38 lakh crores ऑफ रुपीज हे एग्रीकल्चरचें बजेट आसा. एग्रीकल्चर मिनिस्टर माननीय शिवराज सिंग चौहान हांच्यांनी आमच्या स्वयंपूर्ण गोंय ह्या कार्यक्रमांतल्यान ते आमच्या शेतकऱ्यां कडेन उलयले आनी पयर तेजेर परत एकदां जे आमचे जे एग्रीकल्चरचे प्रपोजल वता ताका मोठ्या जाता तितके बेगीन सँक्शन जावन ते आमकां मेळटले. हांव एकंदर एग्रीकल्चर पॉलिसी मुखार गोंयची दवरता आसतना आमचे कडेन जवळपास 52,000 शेतकरी हे रजिस्टर्ड आसा. आमी आव्हान करता अजुनूय बी जे रजिस्टर्ड ना तांच्यांनी रजिस्ट्रेशन जावचें. आमच्या सगळ्या म्हणजे इन शॉर्ट जे शेत लायता आसतले शेत आसतले पण तेंच्यांनी कदाचित आपूण कृशी कार्ड घेवपाक फुडें येवंक ना किंवा तेंच्यांनी वेगवेगळ्यो स्किमी घेवपाक फुडें येवंक ना. तेंच्यांनी अजुनूय येवचें. 12 तालुक्यांनी आमची ZEO ऑफिसीस आसा. एक्टिवली ZEO ऑफिसीस आमचे काम करता आनी ताका इंटिग्रेटेड फार्मींग आमी जे म्हणटा म्हणजे एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, फिशीकल्चर, डेरी कल्चर ह्या सगळ्यांनी एकत्र येवन तें काम करचें म्हणून ताका प्रमोट करीत आसा. आनी इरिगेशन सिस्टमांतल्यान ताका जो सपोर्ट जाय तोय सपोर्ट आमी सातत्यान दिता. आमी ही पॉलिसी करता आसतना आतां मिनिस्टरान सांगला त्या प्रमाणे 3,751 सजेशन्स इंडिविज्युअल्स, SHGs, फार्मर प्रोड्युसींग ऑर्गनायझेशन, पंचायत हेंच्या कडल्यान आमकां आयली. ही सगळी सजेशन्स आमी लक्षांत घेवन ही पॉलिसी तयार केल्या. आनी हेका फार्मर सपोर्ट आनी वेलफेअर जाका आमी म्हणटा की सातत्यान आमी शेतकऱ्याचो वेलफेअर कशा पद्दतीन आसचें तेका आमी जरी आमच्या गोंयांतले लेबर कंडिशन्स आमकां खबर आसा शेतांत लोक खूब कमी काम करता पण ताका सपोर्ट कसो दिवचो हाज्या खातीर थ्रू RDAच्या मार्फत जातलें किंवा आतांच हांवें म्हटलां RDA आनी सेल्फ हेल्प ग्रूप म्हणजे जर शेतकऱ्यान केल्लो प्रोड्यूस जर मार्केट लिंक केलो जाल्यार ताका खूब बऱ्या पद्दतीन काम जावपाक शकता. RDA डिपार्टमेंटाकूय बी आमी बरोबर घेवन तांच्याय मार्फत हे सगळें करपाचेर आमचो भर आसतलो. आमी कलेक्टीव फार्मींग म्हणजे जाका आमी कम्युनिटी फार्मींग म्हणटा ते करपाचेर आतां आमच्यान सगळ्यांत चड मोठो भर आसतलो आनी ताका मार्केट लिंक करपाचें ताका क्रेडीट, इन्शुरन्स आनी डायवर्सिफिकेशन ऑफ द इनकम ताका आमी क्रेडीट कशें दितले म्हणजे ताका KCC कार्ड आतां पर्यंत फक्त 17,000 जाणां कडेन किसान क्रेडीट कार्ड आसा. ते किसान क्रेडीट कार्ड चड वाडोवपाचेर आमचो हेज्या फुडें भर आसतलो. हे कंटिन्युअसली आमचे ZEOs हे दर पंचायतीन वचून तांची किसान क्रेडीट कार्ड तांकां दिवपा खातीर हांव 17,000 किसान क्रेडीट कार्ड फक्त एग्रीकल्चर फार्मरांची त्यान भायर आमचे कडेन मिल्क फार्मर आनी बाकीचे आसात पण हाजेर चड मोठ्या प्रमाणांत भर आसतलो. ओके चडांत चड आमी ताजी प्रोडक्शन क्वॉन्टिटी आनी क्वॉलिटी कशी वाडटली ते हेतून ह्या पॉलिसीन हेजेर भर दिल्लो आसा. प्राकृतीक शेती आनी ऑर्गेनीक फार्मींग हाजेरूय भर दिवपाचो. प्राकृतीक शेती म्हणजे गाय आनी गाय पासून जे तयार केल्ले खत ते वापरून आमी एके वटेनच्यान वेटनरींतल्यान आनी 4 गायी दवरल्यो आसत जाल्यार ताका पर डे 320 रुपया दिता. 200 रुपया पर डे पर काव म्हणजे एका शेतकऱ्याक दर म्हयन्याक 10,000 रुपया 4 गायी दवरल्यो जाल्यार मेळटा. कांयच ना, गायी तेंच्योच तांच्यांनीच पोसपाच्यो, त्यो सोडून रस्त्यार घालपाच्यो ना. ताका आमी दितले तेणी रजिस्टर्ड करचें आमचे वेटनरी 10,000 रुपया ते दितले तेच खत वापरचें आनी तेंच्यांनी शेत लावचें ताका आमी प्राकृतीक शेती म्हणटा. आनी ते जर करीत म्हणजे तुमी कितलो फायदो आहा तो शेतकारांनी विचार करचो. तुमी तेंच्या पर्यंत पावोवचो म्हणजे तुमच्यो गायी पयशे आमचे त्या गायींक विकपा खातीर. आमी गायी आनी विकत्यो बीन घेया म्हणना आसा तेंच्यांनी आपल्योच गायी आपल्या गोट्यान सांबाळच्यो आनी प्राकृतीक शेती करची म्हणजे आमी सरकार 10,000 रुपया इतक्या मोठ्या प्रमाणात कारण फाटल्या बजेटान हांवें पास केले ऑलरेडी डिक्लेअरय केली स्कीम थोड्या जाणांनी रजिस्टर करपाक सुरवात केला. ऑर्गेनीक फार्मींग म्हणटा आसतना जे सर्टिफायड ऑर्गेनीक खत आसा ते जो विकत घेता ताका सबसिडी दिवपाचें आमचें प्रोविजन जें आसा तें आमच्या एग्रीकल्चर पॉलिसीन आमी केलां ते करपा खातीर सुरवात केला. एस्टाब्लिशमेंट ऑफ द फार्मर्स वेलफेअर फंड बोर्ड हातूंतल्यान आमी तो ताका सगळें सुटसुटीत जावचें म्हणून हो बोर्डूय फॉर्म करता वेलफेअर फंड बोर्ड जेणे करून ताका वेगवेगळी जेन्ना जेन्ना फार्मर्स डिस्ट्रेसान आसता किंवा फार्मर वेलफेअरा खातीर वेगवेगळ्यो येवजण्यो काडच्यो पडटा ह्या बोर्डाच्या वतीन ताका सजेस्ट
सजेशन्स येतले आनी तातूंतल्यान ते आमी सगळ्यांक करतले. ताका सबसिडी टॅक्स एक्झाम्पशन फास्ट ट्रॅक करपा खातीर आनी लँड लीज करपा खातीर ताका इजिली कशें जावचें ही सगळी प्रोविजन जी आसा ह्या पॉलिसीज आसा. म्हणून हांवें म्हटलां की कम्युनिटी फार्मींग गांवांतल्या सगळ्या लोकांनी येवन सिंपल बायलांनीच फुडें येवचें. बायलां बरी करता, दादल्या पेक्षा चड बरें करता. सेल्फ हेल्प ग्रूप करतले आपलें शेत जावपाक घेवचें. आमी ताका आतां हेज्या फुडें फेन्सींग सुद्दां जें आहा पळय हें मॅश वायर फेन्सींग आमी जें म्हणटा रोड लायनींग आमी पयलीं तें प्रपोज करता. म्हणजे कॉन्क्रीट फेन्सींग बंद करून मॅश वायर फेन्सींग जें लॉंग लास्टींग उरता ताका सबसिडी आमच्या एग्रीकल्चराच्या मार्फत मेळटली. त्या खातीर मॅक्झिमम म्हणजे गोरवांनी कुत्रो सुद्दां शेतांनी उरना हेजें प्रोविजन जें आहा पळय आनी विशेश करून फॉरेस्ट सायडींतल्यान तें प्रमोट करपा खातीर आमी घेतलां. ताजी सबसिडी जी आसा ती आमच्या एग्रीकल्चर डिपार्टमेंटाक मेळटली. सबसिडी बी एट सोर्स आनी ती जाता तितकी चडांत चड म्हणजे 2 म्हयने खूब जाले एका म्हयन्या भितर ती मेळपाक जाय. हाजी सिस्टम हांवें ती जाग्यार उडोवची हें बी ताका सांगलां आनी ती फुडल्या 3 म्हयन्या भितर तें स्ट्रीमलायन जातलें. सस्टेनेबिलिटी आनी इनोवेशन हाजेर ह्या पॉलिसीत आमी भर दिला. त्या खातीर म्हणजे रिन्युएबल एनर्जी आसतली, एग्रीकल्चर स्टार्टअप आसतले, इनोवेशन्स आसतले हेतूनय बी येवपाची गरज आसा. वेगवेगळ्या पद्दतीन आमी हें करपाक सुरवात करपाक जाय. कारण एखाद्याक जर पद्मश्री पुरस्कार गोंयांतल्या जर संजय पाटील सारकेल्या फार्मराक मेळूंक शकता आसत जाल्यार वाय नॉट यंग फार्मर्स गोंयांत कित्याक जावचे न्ही. म्हणून म्हाका दिसता की मदीं आमी आमचो हितूर तयार करपी भाजी कोण तो वरद सामंत सारकेलो भुरगो जाच्या अकाउंटार 70 lakhs रुपीज आमी हॉर्टिकल्चराच्यान डेपॉजीट केला. 75 lakhs एका वर्सा भितर 75 लाख रुपया वरद सामंताच्या अकाउंटाचेर आमी आमच्या हॉर्टिकल्चराच्यान डेपॉजीट केल्या. आनी मॅक्झिमम टू मॅक्झिमम शेत 1 लाख स्क्वेअर मिटर एरियेन आसतलो हेज्या वयर ना. म्हणजे हें एग्जाम्पल आमच्याय कडेन गोंयांत आसा अशें न्ही. म्हणून हें करपाची म्हाका दिसता गरज आसा. त्या खातीर आमचो मॅक्झिमम फोकस म्हणून म्हटलां हांवें स्टार्टअप इनोवेशन सोलार हे सगळे जे आपण हितून येवपाची गरज आसा. हायड्रोफोनीक एरोफोनीक ह्यो मॉडर्न टॅक्नीक वापरून मेथडॉलॉजी वापरून ते आमी ताका टायम टू टायम ट्रेनींग दितले हे सगळें करतले. ओके गोंयचो आमचो फोकस जो आसा हो जो आमच्यो गोवाज व्हॅल्युएबल एग्रीकल्चर हेरिटेज हें प्रिजर्व करपाचें. आमी कोरगूट भात लायताले किंवा आमी आमचेर पुरण शेती करतात ह्यो पुरण शेती लोकांक एट्रॅक्ट करच्यो एग्रीकल्चर टुरिजमाच्या माध्यमांतल्यान ताजेरूय आमी भर हाजेर दवरला. इट इज टू कॉस्टली बट आमी सरकार ताका मदत करतले जेणे करून लोकांनी ही पुरण शेती पळोवपाक येवची. हाज्या खातीर आमचो चडांत चड भर हो तेजेर आसतलो. मॉडर्न फार्मींग टॅक्नीक्स प्रॉडक्टिविटी खातीर तेजेर वापरची. हाजेर कल्टिवेशन ऑफ द खाजन लँडाचेर तेजेर चडांत चड भर दिवचो. ओके आमी जे वेगवेगळे बंद मानश्यो ह्यो तयार करून दिवपाक जाय त्यो आमच्या हॉर्टिकल्चर आमच्या WRD सॉयल कन्जर्वेशनच्या डिपार्टमेंटाच्या मार्फत तयार करून दितले. आमकां खबर आहा की क्लायमेट चेंज क्लायमेट रेजिलन्स हो एक मोठो सद्या समस्या जाल्ली आसा. बट टायम टू टायम आमी बी वेळच्या वेळी आमचे युनिवर्सिटी आसतली किंवा वेगवेगळे रिसर्च करून तांकां सपोर्ट करीत आसा. आमचे एला फार्म्स किंवा ICR हांच्या कडल्यान जो रिसर्च जाता तो शेतकऱ्या पर्यंत पावयता आनी कितें उत्पन्न घेवचें कसल्या पद्दतीचें उत्पन्न घेवचें. गोंयांत येवपी सगळ्यो आमच्यो नर्सरीज ज्यो आमच्या हेज्या फुडें रजिस्टर्ड आसतले एग्रीकल्चर डिपार्टमेंटा कडेन विदावट टॅक्स नाजाल्यार कोणूय हाडून कितेंय विकता हें विकपाक मेळटलें. आनी कंपल्सरी इट शूड बी रजिस्टर्ड विथ एग्रीकल्चर डिपार्टमेंट. एग्रीकल्चर डिपार्टमेंट वील सर्टिफाय हे गोंयांत विकपाक जाता ताज्या उपरांत ते गोंयांत विकपाक मेळटले. म्हणून म्हणटा की क्लायमेट रेसिलन्स फार्मींग प्रॅक्टीस टू बी प्रोटेक्ट द एग्रीकल्चर. आमी टायम टू टायम ICRची मदत घेवन तेंच्या पर्यंत पावोवपाचें काम सातत्यान आमचे कडल्यान करतले. आमी एक बरी इकोसिस्टम डेव्हलप करपाचें काम हें आमचे कडल्यान करपाक सुरवात केल्ली आसा. हांवें फोकस ऑन द मॅनेजींग द वॉटर रिसोर्सीस इरिगेशन सिस्टम जाता तितली बरी आनी स्ट्रीमलायन पाणी वाटप सोसायटीज तयार करप आनी त्यो पाणी वाटप सोसायटी स्ट्रेंथन करप सेल्फ सफिशियंट करप तांकांच सगळें काम जें आसा तांकांच दिवप हेंय काम आमी आमच्या इरिगेशन डिपार्टमेंटाच्या मार्फत करपाचें थारायलां. आमी ऑलरेडी म्हणजे रायस मोरड खेर किंवा खाजन्स हाच्या खातीर हे केन्नाच कन्वर्ट जावचें न्ही म्हणून जेंचे आतां पर्यंत आमी ऑलरेडी
पॅडी एग्रीकल्चर लँड कन्वर्ट जावचे न्ही म्हणून कायदो पास केला. ताच्या खातीर ती लँड केन्नाच कन्वर्ट जावची ना हाजी खबरदारी जी आसा पळय न्ही, म्हणजे पॅडी एग्रीकल्चर जर आसत जाल्यार ते खंयचो चुकून म्हणजे टावन अँड कंट्री प्लॅनिंगान जरी कन्वर्जनाक घेतलो जाल्यार एनओसी एग्रीकल्चर डायरेक्टराची त्या खातीर घेवची पडटा. ते जावचें न्ही. गोंयचें शेत तें प्रिजर्व उरचें. जशें आमच्या मंत्र्यान आत्तां म्हटलां हिरवेगार गोंय हें सांबाळून दवरप ही आमची जबाबदारी आसा. ताच्या खातीर आमी केलां. स्ट्रिक्टली बाकीचे रेग्युलेशन जर हे सगळे करता आसतना आमी एग्रो टुरिजम आनी डायवर्सिफिकेशन प्रमोट करपा खातीर गोंयांतली नांवाजलेली एग्रीकल्चर फार्म आतां पर्यंत सहकार स्पायस फार्म आसतले, सावय प्लांटेशन आसतलें, नानू प्लांटेशन आसतलें किंवा बाकीची अशी 4-5 प्लांटेशन ही खूब मोठ्या प्रमाणात टुरिस्टांक एट्रॅक्ट करपाक लागलेली आसा. खूब मोठ्या प्रमाणात टुरिस्टांक थंय वता. अशे जे कोण प्लांटेशन तयार करता तांकांय सपोर्ट खंयच्या पद्दतीन करप हो आमी आमच्या एग्रीकल्चर पॉलिसीज आसा जेणे करून एग्रो टुरिजम एंड डायवर्सिफिकेशन प्रमोट हे जाता तितक्या मोठ्या प्रमाणात करप हे आमी थरयलां. ओके. आमच्या ऑलरेडी एड्युकेशन बुकांनी फार्मींग हो सब्जेक्ट आयिल्लो आसा. प्रॅक्टिकली तेंच्यांनी फार्मींग येवन पळोवचें. एक्चुली आमचे कडेन 11th आनी 12th ह्या हायर सेकंडरीचे 2 एग्रीकल्चर हे घेवन सब्जेक्ट घेवन हायर सेकंडरीज आसा. जेणे करून एग्रीकल्चर खूब मोठ्या प्रमाणात प्रमोट जावपाक लागता. इन लॉंग रन अशा हे सगळे कॅश क्रॉप जे आसा ते प्रमोट करपाचें आमी थारायिल्लें आसा. शक्यतो आमी स्ट्रॅटेजीक लोकेशनाचेर फीडबॅक घेवप आनी म्हणटा तशें तेजेरूय करतले. स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम हातूंतल्यान प्रमोट करप. मिनिमायज करून आमी म्हणजे वायल्ड लायफ कॉन्फ्लिक्ट जे जाता ताजेरूय उपाय योजना काडपाच्यो सरकारान थारयल्या. फॉरेस्ट डिपार्टमेंटा कडेन हातूंतल्यान कॉर्डिनेशनान ताजेर वेगवेगळे उपाय काडपाचे थारायिल्ले आसा. ओके. आनी अशा पद्दतीन म्हणजे बायोडायवर्सिटी आनी इकॉनॉमीक ग्रोथ हाजेर करता आसतना आमी गोंयांतल्या आमच्या बायोडायवर्सिटी बोर्ड हो ऑलरेडी वेगवेगळे कडेन सायट आयडेंटिफाय करपाक लागलेले आसा. वेगवेगळे कल्टिवेशन आयडेंटिफाय करपाक लागलेले आसा. ती प्रमोट कशा मोठ्या पद्दतीन करप हें आमी थारयलां. इन लॉंग रन कोकोनट बोर्ड, कोकोनट कॅश्यू आनी मँगो हेजे चड मोठ्या प्रमाणात डेव्हलप जावपाक जाय. ती सेपरेट बोर्ड गव्हर्मेंट ऑफ इंडियाचो ऑलरेडी कोकोनट आनी कॅश्यू बोर्ड आसा. तांच्या कोलाबरेशनान हांगासरूय त्या बोर्डाच्या अंडर काम जावचें म्हणून थारयलां. म्युजियमान आमच्या म्हणजे आमी गोंयची एग्रीकल्चरल हेरिटेज आसा तें कशा पद्दतीन प्रिजर्व करप किंवा तें लोकांक दाखोवपा खातीर करप हाजेरूय बी भर दिल्लो आसा. न्यू गोवा फार्मर्स वेलफेअर एक्ट हो म्हणजे एन एक्ट टू प्रोवायड अ गॅरंटी लायव्हलीहूड सेक्युरिटी इन कॉर्पोरेट विथ द सस्टेनेबल प्रॅक्टिसीस हे करपाचें जें आसा तें थारयल्लें आसा. जे पोल्युटेड उदक न्हंय किंवा शेतान सोडटा ते बंद जावचे सिवरेजीच्या वतीन तेका स्ट्रिक्टली कायदो पास करतले किंवा गोवा पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या वतीन तांकां स्ट्रिक्ट आनी बीग पेनल्टी जी आसा पळय ती बीग पेनल्टी पोल्युशन कंट्रोलाच्या वतीन दितले. हातूंतल्यान आमी न्यू वेगवेगळे अमेंडमेंट करचे पडले आसत न्ही जाल्यार तेय करतले. तेतून मॅक्झिमम महिला आनी यूथ हे शेता कडेन वळचे म्हणून तातूंतल्यान तांकां प्रमोट करपा खातीर इन्क्लुजीव ऑफ द वुमन फार्मर आनी यंग यूथ एग्रीकल्चर फार्मर हेच्या खातीर वेगवेगळे प्रोग्राम्स ते इम्प्लिमेंट करपाचे थारिल्ले आसा. आमी इकॉनॉमिकल एम्पावरमेंट हातूंतल्यान कशें जावचें हाजेरूय फोकस केला. चडांत चड म्हणजे मार्केट लिंक करून दिवप. स्टेक होल्डर्स आनी मार्केट्स बँक हे सगळे एकत्र हाडपाचो आमचो मोख आसा. त्या खातीर आमी ह्या अमृतकाल पॉलिसी 2025 हे फ्रेमवर्क करता आसतना गोवा गव्हर्मेंटचे कमिटमेंट आसा ट्रान्सफॉर्मिंग इट्स एग्रीकल्चर सेक्टर इंटू द मॉडर्न प्रोडक्टिविटी सस्टेनेबल रेसिलेंट एंड इन्क्लुजीव द पिलर ऑफ इट्स इकॉनॉमी बाय इन्क्लुडींग इनोव्हेशन टेक्नॉलॉजी आनी रिसर्च हाजेर भर दिता आसतना आमचें एग्रीकल्चर खूब मोठ्या प्रमाणात 21व्या शेतकांत कशें प्रमोट जावचें हें आमी थारयलां. म्हाका खात्री आसा की आमचो डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, फिशिकल्चर हे सगळे एकत्र येवन इंटिग्रेटेड फार्मिंग ICR हेच्या बरोबर मेळून आमी एक रिव्होल्युशनरायज एग्रीकल्चर सेक्टर करपा खातीर आमी सगळे जाण कार्यरत आसतले. हांवें फक्त हॉर्टिकल्चरचे पेमेंट शीट उलयलां शेतकारांक कळपाक जाय म्हणून सांगता. म्हणजे आमी दर वर्सा तेणी ज्यो 27 तरेच्यो व्हेजिटेबल्स घेता पळय न्ही तेजें प्रोडक्शन कितलें वाडलां पुढच्या वर्सा म्हणजे जवळपास 1091 टन्स 0.7 हे आशिल्ले ते म्हणून 1500 टन मॅट्रीक टन
इतके पर इयर वाडला म्हणजे 500 मेट्रिक टन हे हॉर्टिकल्चर आमी घेवपाक शकले, जेचे आमी 4 कोटी रुपया लास्ट इयर पेड केले, म्हणून आमी 6 कोटी रुपया डायरेक्टली ऑन दी स्पॉट त्यांनी प्रोक्युरमेंट सेंटराचेर हाडून घातले. ते डायरेक्टली त्याच्या अकाउंटाचेर पैसे 20 दिसांनी वयता, म्हणजे जवळपास 2 कोटी रुपया एका वर्सान वाडले, जे डायरेक्टली हॉर्टिकल्चर प्रोड्यूस करता तांकां मेळटा. म्हणून आमी म्हटलां की हॉर्टिकल्चर हे खूप मोठ्या प्रमाणात प्रोड्यूस करचे तेंय सांगलां. आणि शेवटी एड्रेस करता आसतना शुगर केन फार्मरांचो आमचे नोटिफिकेशन येता, जेका कोणाक ऊस लावपाचो आमी सगळी पॉलिसी दिल्या उपरांत सुद्दां जाल्यार तेंच्यांनी ऊस लावचेलो. आमी तो ऊस आमच्या शुगर फॅक्टरीचेर थंयसर आमचो ऊस घेवपाची वेवस्था आमी दवरतले. तांकां जे पयशे दिवपाक जाय नोटिफायड रेट ऑफ द गव्हर्मेंट तो आमी तांकां नोटिफायड रेट दितले. म्हणजे फुडल्या वर्साच्यान जो नोटिफायड रेट आमी ठरयल्लो तसो न्ही, गव्हर्मेंट ऑफ इंडिया जो नोटिफाय करता आमी ऊस घेतले. बाकीच्या हाका आमी कांयच देना तेंचो, तेंच्यांनी बाकीचे सगळें आपूण पळोवपाचें. ऊस हाडून आमच्या फॅक्टरीचेर दिवपाचो आनी हाडून दिलो काय आमी तेंचो घेतले आनी ताका पयशे दितले. त्या खातीर कोणीच खंयसर ऊसकारांनी बी बाकीचे हें करपाची गरज ना. अशा पद्दतीन सगळ्या शेतकऱ्यांनी जर खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य जर केलें जाल्यार म्हाका दिसता आमी खूप इंटिग्रेटेड फार्मींग ओके प्राकृतीक शेती हे आमच्या एग्रीकल्चर पॉलिसीच्या मार्फत खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांक सपोर्ट दिवपा खातीर तयार आसा. सगळ्या जाणांनी एग्रीकल्चर पॉलिसीचो फायदो चडांत चड शेतकऱ्यांनी घेवचो अशा गोंयच्या शेतकऱ्यांक आव्हान करता. म्हणजे स्वयंपूर्ण गोंय करपा खातीर पयलो सॅक्टर जो एग्रीकल्चर आसा तो खूप मोठ्या प्रमाणात स्वयंपूर्ण गोंय करपा खातीर हातभार लागतलो. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या विकसीत भारत 2047 विकसीत गोंय 2047 करपाक आमचें सरकार तत्पर आसा. थँक्यू. हिंदी सीएम हिंदी हिंदी आमी ऊस घेता, आमी ऊस घेतले न्ही, तांकां कितें कळप, आमी फॅक्टरीन ऊस घेतले. Same, one more thing you have said, agricultural आमी land. नोटिफिकेशन येता. Same, one more thing you have said that agricultural land would not be converted is a good thing. The second thing is that थोडी शेतांनी मध्ये स्क्रॅप यार्ड दिसतात, तेजेर कितें आसता सर? स्क्रॅप यार्ड जे आहा पळय न्ही रे, आमी ताका पॅनलायज करपाक सुरवात केला. आमची सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशनान ती रजिस्ट्री करता, जेणी कोणी दिल्या पळय न्ही ताका आमी पेनलायज करता. They will be removed, no? सीएम ह्या दिसांनी वायल्ड एनिमल माडावयली नाल्ल हातात असे रिपोर्ट्स येतात, सो तेजेर कितें करपाचें आसा? तेजेर उपाय योजना काडपाक सुरवात केली आसा. एक दिसाचो पॉलिसी केल्या उपरांत ताचेर एक योजना इम्प्लिमेंट स्किप करच्यो पडटा, पॅटर्न ऑफ कन्सिस्टंट ठरवचो पडटा. हे सगळे जे गजाली आसा ते कितले हितून करच्यो? दर म्हयन्याक म्हजो डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर जो आहा पळय न्ही, ही वील सबमीट अ रिपोर्ट टू द एग्रीकल्चर मिनिस्टर एंड डायरेक्टली टू द सीएम. म्हणजे इम्प्लिमेंटेशन कशा पद्दतीन जाता हाजो दर म्हयन्याक तो रिपोर्टींग येतलो. देर वील बी द वन हेड ऑफ वन डेप्युटी डायरेक्टर फॉर ईच एंड एवरीथिंग. फॉर द प्राकृतीक शेती एकटो आसतलो, फॉर द सबसिडी पर्पज दुसरो आसतलो, फॉर तेजे हॉर्टिकल्चर पर्पज तिसरो आसतलो. अशे सगळे आमचो डेप्युटी डायरेक्टर लेवलाचे ऑफिसर दे वील बी द हेड, दे आर रिपोर्टिंग टू डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर, डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर रिपोर्टिंग टू द मिनिस्टर. दुसरो तुम्ही विचार केलो की हायर सेकंडरीचे तुमच्याकडे की एग्रीकल्चर शिकयता म्हणून तुमच्याकडे आता एग्रीकल्चर कॉलेजी आसा, तसो आता बट तो प्रॉब्लेम एकूच आसा, हायर सेकंडरी शिकता अकॉर्डिंग टू द ICR तांकां आमी एग्रीकल्चर कॉलेज एडमिशन दिवपाक शकना. हो प्रॉब्लेम आसा. नो 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 हांव कितें म्हणटा की एग्रीकल्चर तुम्ही जो सब्जेक्ट आसा हायस्कूल आनी कॉलेज लेवलाचेर आम्ही सध्या ट्रेनिंग दिता मडगांव, आणि मडगांव आम्ही ट्रेनिंग दिता आसतना आम्ही 30 लोकां दिवपाची केली, पूण ते 30 लोकां जाग्यार डबल दिले आनी सगळे ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट सगळे भुरग्यांनी इंट्रस्ट घेतला. तांकां जे मस्त आवडला. गोंयची जी आसा ती जमीन जी आहा ती राखून दवरपाक, म्हणजे पुर्वजांची जमीन जी आसा, जी शेती आसा आनी कितें आसा ती राखून दवरपाक आतां भुरगे सगळे फुडें सरल्या आनी आमी मडगांव ट्रेनिंग घेतात आनी मडगांव आमी जवळ जवळ 30 लोक भुरगीं जातात. Same, that the policy would be reviewed after certain years. हा कितें आहा? ते आतां काय ना शॉर्ट टर्म आनी लॉंग टर्म त्याची तुका सांगलें हांवें, म्हणजे शॉर्ट टर्म जे आहा पळय न्ही रे, म्हणजे एवरी मंथली जेन्ना आमी रिपोर्ट घेता वी आर व्हेरी सिरियस अबाउट दीस पॉलिसी. त्याची तेजो गेन आपलो हॉर्टिकल्चराचेर फोकस आसा, वीच वील बी द कॅश क्रॉप फॉर द फार्मर्स. म्हणून ताजेर फोकस दवरून आमी काम करता आनी इंटिग्रेटेड फार्मींग इज अवर नेक्स्ट इंटेन्शन. ऑफकोर्स आमची 10 वर्सांची पॉलिसी आसा, 10 वर्सांची आमी आमचो टार्गेट सर कम्युनिटी फार्मिंगला तुम्ही प्रोत्साहन देतो म्हटलं एक्झॅक्ट किती सबसिडी असणार आहे त्याला? कम्युनिटी फार्मिंगाची पॉलिसीच्या अंडर ठरलेले आसा ताका सबसिडी दिवपाची. ओके 75%. ओके खाजन शेती रिवायव करपाची स्पेसिफिक कितें केलां?
खाजन शेती रिवायव करपा खातीर जे बंद आनी मानसो ज्या ज्या जाग्यार बांदपाक जाय ते बांदपाची आमची तयारी आहा. बट तेंच्यांनी जर कम्युनिटी म्हणून एकी कडेन आयले जाल्यार तेजो खूब मोठ्या प्रमाणात ते रोवपाक शकतले. इंडिविज्युअल जर आयले जाल्यार ते जावपाक शकना. सर, हिंदी. मानशेकार आहा ते तितून मानशेंतल्यान उदक भितर घेता शेतान ताजेर एक्शन घेवप सुरू आहा. सीएम हिंदी 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 अरे सजेवली घेतले. हिंदी. गोवा स्टेट एग्रीकल्चर पॉलिसी के बारे में बात करते वक्त आज हमने पॉलिसी लॉन्च की. मेरे साथ में हमारे मिनिस्टर श्री रवि नाइक, हॉर्टिकल्चर चेयरमैन श्री देवेंद्र शेठ, बाकी रेस्ट ऑफ द ऑफिसर्स यहाँ पे थे. खास करके इस विकसित भारत 2047 मोदी जी का जो सपना है उन्हीं के इस अमृत काल में हमने गोवा स्टेट एग्रीकल्चर पॉलिसी 2025 ये लॉन्च की. इसमें अन्नदाता फार्मर्स इसको इम्पोर्टेंस दिया है और मैं माननीय मोदी जी को बहुत बहुत अभिनंदन करता हूँ. 1.38 लाख करोड़ ऑफ रुपीज उन्होंने इस बजट में उसकी प्रावधान रखा है. गोवा स्टेट अमृतकाल एग्रीकल्चर पॉलिसी 2025 के अंतर्गत ऑल टुगेदर 3751 सजेशंस हमारे पास आए. हमने सब कंसिडर करते हुए ये पॉलिसी लॉन्च की है. इस पॉलिसी में खास करके फार्मर वेलफेयर और फेयर लेबर कंडीशंस और एम्पावर करने के लिए महिला और युवाओं का प्रावधान इसमें रखा है. हमने ज़्यादातर इसको स्ट्रेंथन करते वक्त यानी कम्युनिटी फार्मिंग, कलेक्टिव फार्मिंग, इनके लिए क्रेडिट, इंश्योरेंस और डाइवर्सिफिकेशन ऑफ इनकम इसके ऊपर ज़्यादा भर जो दिया है. हमने टू मिनिमाइज द कॉस्ट ऑफ द प्रोडक्शन और टू इंक्रीज द क्वांटिटी एंड क्वालिटी ऑफ एग्रीकल्चर प्रोड्यूस इसकी इस पॉलिसी में भर रहेगा. ऑर्गेनिक फार्मिंग और प्राकृतिक नेचुरल फार्मिंग, प्राकृतिक खेती, इनके ऊपर हमने एग्रीकल्चर पॉलिसी में भर दिया है. The establishment of the Farmers Welfare Fund Board or to create the special distress in the Farmer Welfare Fund, इसके इस पॉलिसी में खास आकर्षण रहा है. सस्टेनेबिलिटी और इनोवेशंस में इसमें भर दिया है और खास करके रिन्यूएबल एनर्जी, एग्रीकल्चर स्टार्टअप और इनोवेशन इसमें ज़्यादातर हम कर रहे हैं. प्रोमोट द वर्टिकल फार्मिंग, इट इज इंडोर एंड सॉइललेस फार्मिंग, इसमें अर्बन एग्रीकल्चर इसके ऊपर ज़्यादा भर दिया है. Focus on the protecting the Goa's valuable agricultural heritage और combining with the modern farming techniques इसका भी इसमें फोकस किया हुआ है. हमने बात करते वक्त कमिटमेंट टू द क्लाइमेट रेजिलेंस फार्मिंग प्रैक्टिसेस टू प्रोटेक्ट एग्रीकल्चर द इफेक्ट ऑफ द क्लाइमेट चेंज इसका ज़्यादा भर दिया है. रिस्टोरेशन और प्रिजर्वेशन करते वक्त इसमें फोकस ऑन मैनेजिंग द वाटर रिसोर्सेज और इरिगेशन सिस्टम हर जगह प्रोवाइड करने के ऊपर भर दिया है. इसमें वी आर प्रिवेंशन ऑफ द पैडी एग्रीकल्चर लैंड कन्वर्जन हमने बैन किए. स्पेशल अमेंडमेंट खास करके पैडी एग्रीकल्चर लैंड जो कन्वर्ट नहीं कर सकता इसीलिए हमने इसके ऊपर भर दिया है. एग्रो टूरिज्म और डाइवर्सिफिकेशन के ऊपर ज़्यादा भर देते हैं. जो एग्रो टूरिज्म एट प्रेजेंट में भी गोवा में है उसको और ज़्यादा प्रमोट देने के लिए इस पॉलिसी में पॉलिसी का इंटेंशन है. प्राइमरी स्कूल्स और हाई सेकेंडरी लेवल पे एग्रीकल्चर सब्जेक्ट प्रमोट हम कर रहे हैं और ज़्यादा इसके ऊपर ज़्यादा रहेगा. फार्मर्स एजुकेशन से पार्टनरशिप्स इसमें स्किल डेवलपमेंट, लेबर ओरिएंटेड जो है वो मैकेनाइज करने का हमने इसमें ज़्यादातर लोगों को प्रमोट करने की अवदान रखा है. बायोडाइवर्सिटी और इकोनॉमिक ग्रोथ, लिवरेज द गोवा बायोडाइवर्सिटी एंड क्लाइमेट एडवांटेज, कल्टिवेशन ऑफ द हाई वैल्यू क्रॉप के ऊपर भर दिया है. गोवा के खास करके कैशू, कोकोनट, मैंगो इसमें गोवा स्टेट इस बोर्ड डेवलप करने की बात इस पॉलिसी में की है. तो गवर्नमेंट ऑफ इंडिया का जो कैशू बोर्ड है उसका ज़्यादातर बेनिफिट हम यहाँ पे ले सकेंगे. न्यू फार्मिंग वेलफेयर एक्ट और इसमें प्रमोट कर रहे हैं, इंक्लूडिंग जो गोवा पोल्यूशन कंट्रोल बोर्ड के थ्रू जो पोल्यूटेड और सीवरेज वाटर जो डाल रहे हैं वो बैन करने की बात भी इस पॉलिसी में की है. इंक्लूसिविटी, वुमेन और यूथ की इंक्लूसिविटी इस पॉलिसी में रखा है. ज़्यादातर हम एग्रीकल्चर जो प्रमोट करने के लिए हम सेल्फ हेल्प ग्रुप, रूरल डेवलपमेंट एजेंसी की मदद उनकी तरफ से ले रहे हैं. इकोनॉमिक एम्पावरमेंट में ज़्यादातर सप्लाई चेन और ऑपरेटिंग इंफ्रास्ट्रक्चर डेवलप करने की बात इस पॉलिसी में हो रही है. खास करके द कॉम्प्रेहेंसिव गोवा अमृतकाल एग्रीकल्चर पॉलिसी फ्रेमवर्क दस reflects the Goa government for commitment to transforming the agriculture sector into the modern productivity, sustainability, resilient and inclusive the pillar of the economic, including the innovation, technology and research in transforming the agriculture poised to meet the challenges in the 21st century
of the preserving traditional knowledge and practices having the sustainable Goa's agriculture centric, ये बात इस पॉलिसी में की है। मैं प्राकृतिक खेती और ऑर्गेनिक खेती का इसमें ज़्यादातर भर रहेगा। ऑल टुगेदर इसमें 52,000 फार्मर्स एट प्रेजेंट रजिस्टर्ड है, 70,000 फार्मर के पास केसीसी है और बाकी सभी के सभी केसीसी मिलने ऊपर हमारा अभ्यास रहेगा। मैं एग्रीकल्चर मिनिस्टर मिस्टर रवि नायक का अभिनंदन करता हूँ जिन्होंने लीड लेके एग्रीकल्चर पॉलिसी की है। गोवा में मिस्टर प्रेमेंद्र शेठ के लीडरशिप में हॉर्टिकल्चर डे बाय डे प्रोडक्शन बढ़ रहा है, प्रोडक्टिविटी, इसके लिए उनका भी बहुत बहुत अभिनंदन। मेरे डिपार्टमेंट का मैं बहुत ही अभिनंदन करता हूँ। अच्छी पॉलिसी हमारे लिए। थैंक यू।